तुम्हीही माझ्यासारखे लास्ट सेमिस्टरमध्ये आहे का? तुमचाही 7वा-8वा महिना चालू आहे आणि तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या बाळाचं वेट हे खूप जास्त कमी आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे आजचा हा शेक बनवून जर पिलात ना, खरंच सांगते तुमच्या बाळाचं वजनही छान असं वाढेल आणि बाळसुद्धा खूप जास्त आहे ना हेल्दीसुद्धा असेल. कारण की मलाही डॉक्टरांनी असं सजेस्ट केलेलं आहे की हे ज्यूस पिल्याने ना बाळाचं वेटसुद्धा फास्ट असं वाढेल. त्यामुळे म्हटलं चला आज माझ्यासोबत आहे ना डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर करते. त्यामुळे ना सर्वात आधी तर दोन्हीत आहे ना मी केळी घेतलेले, कारण केळीने तुम्हाला माहीतच असेल की केळीने ना वजन खूप जास्त भरभराटीने वाढतं. त्यामुळे मस्त असे 2 केळी घेतले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले. आता रात्रभर आहे ना मी बदाम, काजू, मनुके हे सर्व आहे ना भिजवत घातले. आता त्यामध्ये ना बदाम टाकून घेतले, नंतर आहे ना काजू टाकून घेतले आणि ज्याला काजू आवडतं त्यांनी काजू टाकू शकतं किंवा नाही टाकले तरी चालतं. नंतर त्याच्यामध्ये अक्रोड टाकून घेतलं, नंतर आहे ना त्यामध्ये मनुके टाकून घेतले आणि नंतर खजूरसुद्धा भरपूर सारा टाकून घेतलं, कारण खजूरसुद्धा बाळासाठी खूप जास्त हेल्दी आहे. तर आहे ना पीनट बटर टाकून घेतलेलं तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ॲड केलं आणि त्यानंतर आहे ना तुम्ही शुगर बिगर असं काहीच नाही, तुमच्याकडं जरी पूर्ण आहे ना म्हणजे काय होममेड जर पावडर वगैरे असेल कशाचं तर ते तुम्ही ड्रायफ्रुट्सचं पावडर वगैरे ते सुद्धा ॲड करू शकता. त्यानंतर त्यामध्ये मी ना गरमच 1 ग्लास दूध टाकलेलं आहे, जास्त थंड पण नाही आणि जास्त कोमटसुद्धा नाही घ्यायचं. मस्त असं आहे ना मिक्सरला बारीक असं करून घ्यायचं आणि थोडंसं आहे ना त्यामध्ये दूध तुम्हाला जर लयच घट्ट वाटलं तर त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता. छान असं तुम्ही बघू शकता किती छान असं आहे ना झालेलं होतं. ते पूर्ण एक आहे ना ग्लासमध्ये मी टाकून घेतलं आणि त्यानंतर ना तुम्ही बघू शकता घट्ट आणि एकदम छान झालेलं होतं आणि प्यायलासुद्धा इतकं टेस्टी लागतं. पिण्यासाठी तर हे खूपच हेल्दी आहे आणि सोबत ना आपल्या बाळासाठी पण खूप जास्त हेल्दी आहे. आणि अशी रेसिपी आहे ना तुम्ही नक्की करत जावा. आणि हां, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जाता जाता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.